मित्रांनो, माझ्या दोस्तांनो, तुमचं स्वागत आहे टोन किड्स यूट्यूब चॅनलवर। आजची गोष्ट आहे माकड आणि टोपीवाला। खूप वर्षापूर्वीची गोष्ट आहे। राधापूर नावाचं एक छोटंसं गाव होतं। त्या गावात माधव नावाचा एक टोपीवाला राहत होता। माधव गावात किंवा गावोगावी फिरून रंगीबेरंगी टोप्या विकायचा। त्याच्या टोप्यांना गावातले लहान मुले तसेच मोठे लोक सगळेच पसंत करायचे। सगळ्यांना त्या खूप आवडायच्या। दिवस उन्हाळ्याचे होते। एका दिवशी खूप ऊन होते। माधवने आपल्या टोप्यांनी भरलेली टोपली उचलली आणि जवळच्या गावात टोप्या विकण्यासाठी निघाला। चालता चालता प्रचंड ऊन आणि थकवा यामुळे तो दमला। रस्त्याच्या कडेला त्याला खूप मोठे वृक्षाचे झाड दिसले। मग तो त्या रस्त्याच्या कडेला असलेल्या झाडाखाली पोहोचला। झाड घनदाट होते म्हणून सावली खूप गार आणि थंड होती। थंड सावली पाहून माधव म्हणाला, अरे वा, आता थोडा वेळ इथेच विश्रांती घेऊया। माधवने आपली टोपली खाली ठेवली आणि झाडाखाली बसला आणि पडून राहिला। त्याला कळलंच नाही की केव्हा त्याला झोप लागली। पण त्याला हे माहित नव्हतं की त्या झाडावर खूप सारे माकड राहत होते। माकडांनी माधवची टोपी पाहिली आणि आता त्यांच्या डोळ्यात एक वेगळीच चमक आली। ते हळूहळू खाली उतरले आणि एक एक करून सगळ्या टोप्या उचलून त्यांनी त्यांच्या डोक्यावर घातल्या। कुणी लाल टोपी घातली होती, कुणी हिरवी टोपी घातली होती, कुणी पिवळी। पाहता पाहता सगळ्या टोप्या माकडांच्या डोक्यावरती गेल्या। त्यांनी त्या पळवल्या। थोड्या वेळाने माधवला जाग आली। तो उठला। त्याने आपल्या टोपलीकडे पाहिले आणि बघतो काय, अरे माझ्या टोप्या कुठे गेल्या? तो घाईने इकडे तिकडे पाहू लागला। टोपली पूर्ण रिकामी होती। अचानक त्याने वर पाहिलं तर काय, झाडावर माकडांनी त्याच्या टोप्या घालून मजा करत बसली होती। ते उड्या मारत होते। आता माधव फारच गोंधळला। त्याला काही कळेना। त्याने माकडांना घाबरवण्याचा प्रयत्न केला पण काही उपयोग झाला नाही। मग त्याने त्यांना दगडाने मारले तर माकडांनी काय केलं, माकडांनी झाडावरचं फळ आणि फांद्या तोडून माधवला फेकून मारल्या। आता माधव पूर्णपणे त्रासून गेला होता। तो चिडला, ओरडला, रडला, पण माकड तर आता त्याचीच नक्कल करू लागले। माधवने आपलं डोकं धरून खाली बसला। माकडांनी तसेच बसले। आता तो विचार करू लागला, आता काय करावं बरं? अचानक माधवला एक युक्ती सुचली। त्याने आपल्या डोक्यावरची लाल टोपी काढली आणि रागात जोरात हवेत फेकून दिली। हे पाहून माकडांनीही त्याची नक्कल केली आणि त्यांनी आपल्या टोप्या काढून खाली जोरात फेकल्या। माधव पटकन उठला। त्याने सर्व टोप्या गोळा केल्या आणि आपल्या टोपलीमध्ये भरल्या। माधव हसत हसत म्हणाला, अरे हुशार तोच जो बुद्धी वापरतो। त्याने आपली टोपली उचलली आणि ठरवलं, आता यापुढे पुढच्या वेळेपासनं अशा कोणत्याच अनोळखी मोठ्या झाडाखाली कधी झोपायचं नाही। तर मित्रांनो, आजच्या गोष्टीतून आपल्याला काय शिकायला मिळतं? तर कितीही कठीण प्रसंग आला तरी घाबरायचं नाही, तर हुशारीने मार्ग शोधायचा। बुद्धीने मोठ्यातली मोठी अडचण सुद्धा सोडवता येते। तर मग कशी वाटली आजची गोष्ट? छान होती ना? तर मग आजच्या व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। प्लीज लाईक, शेअर
and subscribe for more videos. Thank you.